आज मी एका अशा हॉटेलमध्ये आली आहे की इथे आल्यावरती इथली थाळी खाल्ल्यावरती तुम्ही आमदार होता. तुम्ही बरोबर ऐकलंय. मी मुंबईतल्या नरिमन पॉइंट जवळच्या हॉटेलमध्ये आली आहे. नाव आहे त्या हॉटेलचं, रेस्टॉरंटचं स्टेटस म्हणून. 1983 मधलं हे हॉटेल आहे आणि खूप पॉलिटिकल व्यक्ती असतील, पॉलिटिकल क्षेत्रातल्या, आजूबाजूच्या ऑफिस मधले वर्कर्स असतील, अनेक जण इथे येत असतात. मुंबईतल्या लोकांना हे हॉटेल माहितीच असेल, पण आज मी पुण्यातून आली आहे या हॉटेलमध्ये. लेट्स सी, एक्सप्लोर करूया. So guys, welcome back to my channel. So आपण आलेलो आहोत आतमध्ये. यहाँ पे क्या क्या स्पेशालिटी है? अपनी इधर का मेन गुजराती थाली स्पेशल है. गुजराती थाळी आम्ही ऑर्डर केलेली आहे. काय काय किती मेन्यू असणार आहे, किती प्राइस असणार आहे आणि शेवटी आमचा त्याच्यावरचा रिव्ह्यू सांगतो. 1 2 3 4 5 6 वाटे आलेले आहेत आणि एकदम मोठं ताट आलेलं आहे, त्यामुळे मोठी थाळी असणार आहे आमची आता. वाटे आहेत आपल्याला. काय काय आहे तुम्हाला सांगते. खीर आहे मस्तपैकी, ह्याच्यानंतर जोधपुरी आलू आहे, तोंडल्याची भाजी आहे आपली, चवळीची उसळ आहे, ही टोमॅटोची भाजी आहे, कढी आहे आणि डाळ सुद्धा आहे. आणि बरोबर 2 छोट्या पोळ्या दिलेल्या आहेत, फुलके, आणि एक थेपला दिलेला आहे, कॉर्न चीज रोल आहेत. आणि अजून आपल्याला येत आहे पापड आलेले आहेत, रोस्टेड पापड आहेत, मस्त तळलेले नाही, हेल्दी आहेत. आणि बरोबर जोडीला ताकाचा एक आपला ग्लास आहे, बटर मिल्क, मस्त बुंदी टाकली आहे त्याच्यामध्ये. आणि अर्थात साईडला लोणचं, हिरवी चटणी, इमलीची चटणी, कैरीचं लोणचं, छुंदा आहे असं मला वाटतंय हा, आणि कांदा. सो सगळा सेटअप आपला आलेला आहे. आय थिंक खायला सुरुवात करू शकतो आपण आता. पुरीची वाट बघून आम्ही खायला सुरुवात करतोय. पोळी तर आपण नेहमीच खातो, पण आता गुजराती थाळी घेतली आहे त्यामुळे थेपला आपण पहिला खायला पाहिजे. आणि अर्थात जोधपुरी आलू ही नवीन भाजी आहे, त्यामुळे ही मी खाऊन बघतेय पहिल्यांदा, पहिला घास. स्पायसी नाही आहे, अगदी डिसेंट भाजी आहे. थेपल्याची चव सुद्धा अगदी भारी आहे. तूप सुद्धा लावलेलं आहे त्याला, छान वाटतंय. अजून एक वेगळा ट्राय मी तुम्हाला देते. अजून थांबा, तोंडली खाते मी. तोंडली पण छान आहे, वेगळीच चव आहे. मराठी भाजी जी आपण तोंडली इमॅजिन करतो तशी नाही आहे, गुजराती पद्धतीने बनवलेली आहे. छान आहे ओव्हरऑल. गरमागरम पुऱ्या सुद्धा आलेल्या आहेत, त्यामुळे खायला सुरुवात करूया. मस्त गरम पुरी खाते, छोट्या छोट्या पुऱ्या आहेत. पुरी आणि उसळ खाऊन बघूया. सुंदर, भाजी पण गरम आहे, पुरी पण फुललेली आहे. अमेझिंग, डिसेंट थाळी आहे ही. चव सगळ्या भाज्यांची डिसेंट आहे. गरमागरम खिचडी आणि त्याच्यावरती तुपाची धार सोडलेली आहे. बघूया खाऊन, थांबा. सुंदर आहे. गारव्यामध्ये गरम खायला खिचडी मज्जा येते. बघू शकतो. सगळं जेवण संपलेलं आहे, खूप हेवी झालेलं आहे, प्रचंड प्रमाणात हेवी झालेलं आहे. 7 वाट्या लिटरली संपवल्या आहेत. आणि खीर आहे आता, ह्याने मी शेवट सांगता करतेय. खीर जरा कमी गोड आहे, पण ठीक आहे, हल्ली सगळ्यांना शुगरचे वगैरे प्रॉब्लेम्स असतात, सो कमी गोड एनिवे चांगलंच आहे. इन जनरल सांगायचं झालं तर सात्विक आहे, खूप डिसेंट प्रमाणातली ही थाळी आहे. चव म्हणजे अतिशय काय म्हणता येईल त्याला, सात्विकच आहे. असं काही वेगळं मला शब्दच नाही त्याला आठवत आहे. सिम्पल आहे, कमी तेलातलं आहे आणि हेल्दी आहे. मेन म्हणजे सगळं भाज्यांमध्ये प्रचंड व्हरायटी होती. हा जोधपुरी आलू जो होता तो मला आवडला चांगला, लिटरली छोटा दम आलूतला आलू होता अख्खा. आणि तोंडलीची भाजी पण मला आवडली. सो
इन जनरल मी याला 10 पैकी साधारण 7.5 स्टार्स नक्की देईन. हां, ॲम्बियन्स वगैरे बाकी गोष्टीचा तुम्ही विचार केला तर डेफिनेटली वर्थ आहे. म्हणजे प्लीझंट आहे एकदम. तुम्ही इथे फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, इवन ऑफिसच्या काही मीटिंग्ज असतील किंवा काही डिस्कशन्स करायचे असतील तर येऊ शकता. ह्यांचे अजूनसुद्धा इथे आम्ही तुम्हाला बाहेर दाखवूच, पण बाहेरसुद्धा तुम्हाला स्टँडिंग खाता येऊ शकतात पदार्थ साऊथ इंडियन, ते तुम्हाला बाहेर मिळतात. इथे तुम्ही आरामामध्ये बसून सुद्धा खाऊ शकतात. सो खूप मोठी जागा आहे, स्पेशियस आहे, ॲम्बियन्स वाईज चांगलं आहे, खाणं सात्विक डिसेंट आहे. त्यामुळे ॲम्बियन्स आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी 10 पैकी 8 मार्क 9 मार्क नक्कीच देईन. सो तुम्ही पण डेफिनेटली या. नरिमन पॉईंटला आलात, मुंबईला आलात तर, आणि डेफिनेटली ट्राय करा. इथे आला असाल तर तुम्ही इथे येऊन अजून काय खाल्लंय तेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा ऑडिबल.